भारताच्या विकासाची घोडदौड रोखण्यासाठी षडयंत्र रचण्यात येत आहे आणि काही जण या षडयंत्राचा भाग होत आहेत। देवेंद्र फडणवीसांची टीका। नवनीत राणांना राष्ट्रवादीकडून राज्यसभेची ऑफर होती, मात्र तरी सुद्धा नवनीत राणा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ठाम राहत भाजपसोबत, बावनकुळेंचा दावा। भाजप शेवटचे हातपाय हलवतोय, सत्ता जाणार, नाना पटोले यांचा मोठा दावा। गुंडगिरी अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद करत आहे, मात्र गुन्हा काँग्रेसवर झाला भाजपचा, हा सत्तेतील शेवटचा काळ, संजय राऊतांचा हल्ला। राहुल गांधींचा कार्यक्रम पैशांची गुंज कार्यक्रम, तर नवनाथ बन यांची टीका। कार्यक्रमावर 9 ते 10 कोटी खर्च, इन्फ्लुएन्सर्सला 30 ते 35 हजारांचा आमिष दिल्याचा आरोप। अनेक दशकांपासून वन विभागाकडे असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे 193 एकर जमिनीला संरक्षण मिळावं, सेव्ह एसजीएनपी गटाची वनमंत्र्यांकडे मागणी। रस्ते आणि उद्यानांसाठी वनजमिनीचे हस्तांतरण ही एक फसवणूक, वनमंत्री गणेश नाईकांचं वक्तव्य। टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे एकमेकांवर आरोप, मात्र ठाणेकरांवर कोट्यवधींच्या टीडीआरचा भार। ठाणेकरांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का? डी दायाभाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्वअधिकारात का थांबवत नाहीत? सरकार या टीडीआर प्रकरणी पुनर्विचार याचिका दाखल करणार का? लोकशाही मराठीचे सवाल। प्रकल्प बाधितांना त्यांच्या नावाखाली खरतर सरकारची घोर फसवणूक, कोट्यवधींच्या घोटाळ्याची माहिती लोकशाही मराठीच्या हाती। मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या कामात अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।